तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला हिरवं दिसतं. रात्री 3ला जरी पाहिलं तरी हिरवं दिसतं. कधीही पाहावं तरी ऑनलाईन आहे. म्हणजेच आता इथून पुढं आता नवीन एक संकल्पना येऊन लागलेली आहे. एखादा माणूस जिवंत आहे का नाही हे जर पाहायचं असेल तर तो ऑनलाईन आहे म्हणजे तो जिवंत आहे. तो ऑनलाईन आहे म्हणजे तो काय आहे, जिवंत आहे. आणि रील्सच्या बाबतीत तर अगदी 5-6 सेकंदात तुम्हाला सगळ्या जगाचं ज्ञान होते. किती सेकंदात? 5 ते 6 सेकंदात. याला म्हणतात TMT. काल मला एक व्हिडिओ आला होता आणि मी तो स्टेटस ठेवला होता. सरकून एक मुलगा पळत पळत आलेला आहे, हाय सच्चा, आणि सच्चाला फक्त 2 खिशा आहेत अशी करून दाखवली. लगेच तो गर्दन वळून निघून गेला. त्या एकाच वाक्यात काय अर्थ होता? सच्चाला पैसे मागायला कोणीतरी येतोय आणि सच्चाला खिशातले फक्त काय केले, दोन्ही खिशे उलटे करून दाखवले. त्याला मेसेज गेला की माझ्याकडे पैसे नाही. किती सेकंदात? 6 सेकंदात हा मेसेज. म्हणजे तुम्ही रील्सचे सगळे आधी ना, सगळेच जण ज्यांच्याकडे मोबाईल आहेत ना ते सगळे जण काय करत राहतात, नुसते सारखे त्याच्यात राहतात. कंटिन्यू चालू असते. म्हणून हे जे काही समाज माध्यम आहे ते अतिशय गरजेचं आहे. आता एखाद्याला व्हॉट्सअप येत नाही असं जर म्हटलं तर त्याच्याकडे पाहताना बोलून अयो या व्हॉट्सअप येत नाही, बाबो या व्हॉट्सअप येत नाही. म्हणजेच व्हॉट्सअप न वापरणारा किंवा इंस्टाग्राम न वापरणारा, थ्रेड्स न वापरणारा किंवा स्नॅपचॅट न वापरणारी सगळ्यात मागासवर्गीय ठरत आहे. आता मागासवर्गीयच्या व्याख्या बदलाव्या लागतील. म्हणजे दलित असणं म्हणजे मागासवर्गीय नाही. मोबाईल ज्याला नाही तो मागासवर्गीय आहे. ज्याला मोबाईल मधलं काही समजत नाही तो मागासवर्गीय आहे. हे समाज माध्यम आहे आणि या समाज माध्यमातून कोणतीही घटना अगदी आत्ता काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम हा मोबाईल करतो, हे समाज माध्यम करते. म्हणून समाज माध्यमावर लेखनासाठी आपल्या जवळ इथे एक गमत म्हणून सांगतो तुम्हाला जाता जाता. कोळगाव आहे. त्या कोळगावमध्ये मुलं 2 तास काम करतात फक्त ब्लॉग लिहायचं आणि त्यांच्याकडे 20व्या वर्षी गाड्या आणि बंगले. कितव्या वर्षी? 20व्या वर्षी. 20व्या वर्षी बाकीच्या पोरांना स्वतःचे मोबाईल पण नाही तर त्यांच्याकडे गाड्या आणि बंगले आहेत. रास्कर नावाच्या एका माणसानं ती एक छोटीशी कंपनी सुरू केली आहे. त्याच्याकडे मुलं ब्लॉगर म्हणून काम करतात. म्हणजे ब्लॉग लिहिणं हा नुसता टाइमपासचा भाग नसून पोटा पाण्याचा सुद्धा भाग आहे. म्हणून मोबाईलवर सगळं काही करता येते. चांगलं जेवढं आहे तेवढं करता येते. म्हणून त्याचं शिक्षण सुद्धा गरजेचं आहे. मोबाईल खेळतोय म्हणून घरचे जे मारतात ना याचाच अर्थ त्यांना मोबाईल बद्दल काही कळत नाही. आपण मोबाईलचा वापर 10% सुद्धा करत नाही. चांगला वापर जर केला तर तुम्ही सुद्धा उत्कृष्ट लेखक होऊ शकता, उत्कृष्ट निवेदक होऊ शकता. सध्या मुली इतके भारी भारी डान्स करतात, डबड्यावर सुद्धा डान्स येतात. काल परवा मी जोडीचा डान्स पाहिला. डबडा वाजत होतं पण ते दोघांचा डान्स इतका भारी होता की त्याला हजारो लाईक केला. म्हणजे 10 सेकंदाच्या व्हिडिओला सुद्धा कोट्यावधी रुपये मिळू लागलेले आहेत. हे समाज माध्यमाचं आजचं महत्व आहे. म्हणून मराठी विषयासाठी समाज माध्यमावर लेखन हा सुद्धा आपला अभ्यासक्रमातला भाग आहे. नुसतं चॅटिंग करायचं, डिलीट करायचं नाही. जरी तुम्ही डिलीट केलं तरी ते समाज माध्यमावरून काढता येतं. म्हणून सगळ्या पोरी ज्या असतात ना त्या डिलीट करतात. एका पोरीचं लग्न जमलं आणि तिनं मैत्रिणीला सांगितलं आता तुझं लग्न जमलंय, हे सगळं बंद करून टाक. स्नॅपचॅटवरचं खातं बंद कर, फेसबुकवरचं खातं बंद कर, अमुक बंद कर, इंस्टा बंद कर, हे बंद कर, हे सिम काढून टाक. ती म्हणजे मी सगळं केलंय. इंस्टा बंद केलाय, फेसबुक बंद केलंय, व्हॉट्सअप बंद केलंय, सिम पण काढून फेकले, फक्त तो तोंड गप ठेव. समाज माध्यमावर आलेला जोक आहे. म्हणजे समाज माध्यम तुम्हाला समाजात कसं वागावं, कसं वागू नये हे सुद्धा शिकवायचं काम समाज माध्यम करत आहे. आदरणीय शिंगारे सरांना